हॅलो. चला, आज आपला तिसरा भाग आहे ग्रुप सी साठी विज्ञानाची आपण रिव्हिजन करून घेत आहोत. तर हा तिसरा आणि आज शेवटचा भाग असणार आहे हाच, राईट. तर याच्यामध्ये काही बायो आणि केमिस्ट्री फिजिक्सचे क्वेश्चन्स असतील. ओके, चलो तर स्टार्ट करूयात मग. तर पहिला प्रश्न बघणार तुम्ही, खालीलपैकी कोणता विकार हा गुणसूत्राशी संबंधित विकार नाही नाही विचारलेला आहे तुम्हाला, बरोबर. गुणसूत्राशी रिलेटेड म्हणजे नॉट अ क्रोमोझोमल डिझीज, राईट. तर पहिले ते लक्षात ठेवा तुम्ही की आपल्या शरीरामध्ये, मनुष्याच्या शरीरामध्ये किती पेअर्स असतात, किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात गुणसूत्राच्या. आलं लक्षात? यस, म्हणजेच 23 जोड्या म्हणजे 46 क्रोमोझोम्स गुणसूत्रे असतात. आता 23 जोड्यापैकी 22 जोड्या आणि एक जी जोडी असते ही एक्स वाय किंवा स्त्री असेल तर एक्स एक्स आणि पुरुष मेल चाइल्ड असेल तर एक्स वाय. आणि 22 जे असतात ना हे क्रोमोझोम्स, हे याला सोमॅटिक क्रोमोझोम्स किंवा ऑटोझोम्स पण आपण म्हणतो. याला आपण अजून काय म्हणतो? ऑटोझोम्स, जे आपल्या शरीरातील इतर गुणधर्म बघत असतात, राईट. आता 23 जोड्या काय होतं ना, हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल एवढ्या जोड्या असतात, ठीक आहे. पण काही वेळेस काय होतं ना, काही गडबड झाली समजा, काहींच्या शरीरांमध्ये पूर्ण 23 जोड्या येत नाही, काहींच्या शरीरांमध्ये एक्स्ट्रा जोडी येऊन जाते किंवा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आलेला असतो. तर मग अशांना आपण काही विकर सिंड्रोम म्हणतो. तर त्यातलाच एक प्रकार आहे टर्नर सिंड्रोम. तर टर्नर सिंड्रोम हे तुम्हाला कशांमध्ये बघायला मिळतं? फिमेल चाइल्डमध्ये, मुलींमध्ये हा सिंड्रोम बघायला मिळेल तुम्हाला, हा आजार बघायला मिळेल. का? कारण की यांच्यामध्ये जसं आपण म्हणतो, मुलींमध्ये काय असतं ना, एक्स एक्स क्रोमोझोम्स असतात, जी लिंग ठरवत असते एक्स एक्स. तर काय असतं ना की काही मुलींमध्ये फक्त एक्स एवढाच एक क्रोमोझोम येतो, एक पेअर येत नाही, एक एक्स क्रोमोझोम येत नाही. म्हणून याला काय म्हटलं जातं? मोनोझोमी. काय म्हटलं जातं? मोनोझोमी. आलं लक्षात? म्हणजेच यांच्याकडे 22 प्लस फक्त हा एक्स क्रोमोझोम असतो. आलं लक्षात? तर दिस इज अ टर्नर सिंड्रोम. हे फक्त मुलींमध्ये बघायला मिळते, राईट. क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा तुम्हाला मुलांमध्ये बघायला मिळेल. आलं लक्षात? मुलांमध्ये बघायला मिळेल. आता मुलांमध्ये काय असतं ना, नॉर्मली मुलांमध्ये काय असतं, एक्स आणि वाय ही पेअर असते क्रोमोझोमची, राईट. पण काही मुलांमध्ये काय असतं ना, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम येऊन गेलेला असतो, एक्स एक्स्ट्रा आलेला असतो. हे तर नॉर्मल आहे, पण एक्स एक्स्ट्रा एक क्रोमोझोम आलेला असतो. म्हणजे यांच्यामध्ये तुम्हाला डबल एक्स वाय असे क्रोमोझोम्स बघायला मिळतात. तर यांच्यामध्ये एक एक्स एक्स्ट्रा आला आहे ना, आणि एक्स हे कधी पण स्त्रियांची गुणधर्म दर्शवतात. तर क्लाइनफेल्टर सिंड्रोम असलेले जे मुलं असतात ना, यांच्यामध्ये काही स्त्रियांचे गुणधर्म बघायला मिळतात. ते हे आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम याला ट्रायझोमी, 21 ट्रायझोमी पण म्हणतात. आलं लक्षात? 21 ट्रायझोमी का म्हणतात? का? कारण की यांच्यामध्ये, ह्या सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये 21वा जो क्रोमोझोम असतो ना, 21व्या क्रोमोझोममध्ये आता ही जोडी आहे. आलं लक्षात? तर जोडी आहे, तर हा एक असेल, हा एक असेल, पण 21व्या क्रोमोझोमचे 3 येतात, 2च्या ऐवजी 3 क्रोमोझोम्स असतात. म्हणून याला म्हटलं जातं 21 ट्रायझोमी. कारण 2 असतात ना, 21वी ही जी जोडी आहे, जोडी म्हणजे 2 क्रोमोझोम्स असतील, बरोबर. पण यांच्यामध्ये अजून एक येऊन गेलेला असतो, म्हणून याला आपण 21 ट्रायझोमी म्हणतो. तर बघा, हे तिघं पण गुणसूत्राशी संबंधित आहे आजार. पण लिम्फोमा हा नाही आहे. का? कारण लिम्फोमा हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. आता लिम्फोमा म्हणजेच काय? लिम्फोसाइट्स, लिम्फोसाइट. आणि लिम्फोसाइट मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, कोणत्या पेशीला म्हटलं जातं? WBC, सफेद, है ना, सफेद रक्तपेशीला आपण काय म्हणतो? लिम्फोसाइट्स म्हणतो. तर याचा जेव्हा कॅन्सर होतो याला म्हटलं जातं लिम्फोमा. आणि खास करून याच्यामध्ये पण, आता तुम्ही विज्ञान वाचलं असेल तर याच्यामध्ये जे टी लिम्फोसाइट्स असतात, एक प्रकार असतो बघा टी लिम्फोसाइट्स, याची संख्या खूप वाढून जाते, त्याला आपण म्हणतो लिम्फोमा. इज इट क्लिअर? तर याचं उत्तर येणार ऑप्शन 4 इज द आन्सर. बघा, मी तरी थोडक्यात तुम्हाला बरेचसे पॉईंट सांगण्याचा प्रयत्न करत आहे, सो लक्षात ठेवणार. ओके, चलो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. कम ऑन, नेक्स्ट क्वेश्चन नाव. वेट. ओ, अरे बाबा. हम्म, हम्म. चलो, अंडमोचनाच्या म्हणजे ओव्युलेशनच्या वेळी कोणते संप्रेरक अधिक असते की ज्यामुळे अंडमोचन होण्यास मदत करते? आता व्हॉट इज ओव्युलेशन? तुम्हाला माहिती, स्त्रियांमध्ये, स्त्रियांची प्रजनन संस्थामध्ये एक भाग असतो ओव्हरीज, अंडाशय, बरोबर. अंडाशय असतं, बरोबर. हे अंडाशयमध्ये अनेक अंड असतात. आलं लक्षात? आणि हे जन्मापासूनच हे अंड आलेले असतात, पण हे कसे असतात? अपरिपक्व, दे आर इमॅच्युअर, अपरिपक्व असतात. आणि जसंच प्युबर्टी येते, एक एक अंड काय व्हायला लागतात?
पक्व व्हायला लागतात, मॅच्युअर व्हायला लागतात. प्रत्येक महिन्याला एकच अंड तयार होत असतो आणि हे अंड तयार होण्यासाठी कोणतं हॉर्मोन मदत करत असतो? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. कोणता? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. आणि ज्या वेळेस हे अंड ओव्हरीजमधनं बाहेर पडतं, परिपक्व अंड, एक परिपक्व अंड अंडाशयामधनं जेव्हा बाहेर पडतं, ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. आलं लक्षात? तर त्यावेळेस कोणता संप्रेरक जास्त असतो किंवा मदत करत असतो? ल्युटिनायझिंग हॉर्मोन. क्लिअर सगळ्यांना? ओव्ह्युलेशन काय आहे? ठीक आहे. आता इथे दुसरे जे ऑप्शन्स आहेत ते बघूयात. FSH, दॅट इज अ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा हॉर्मोन काय करतो ना, की समजा हे स्त्रियांमध्ये पण आणि पुरुषांमध्ये पण अंडाला विकसित करण्यासाठी मदत करतो आणि पुरुषांमध्ये जे टेस्टिस स्पर्म्सला विकसित करण्यास मदत करतो. त्यातले जे फॉलिक्युलर सेल्स असतात ना, त्याच्यावर हे कार्य करत असतो. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमध्ये हा हॉर्मोन बघायला मिळतो. इस्ट्रोजन हे जे पण काय मेन्स्ट्रुअल सायकल असते, आलं लक्षात, जी मासिक पाळी प्रत्येक महिन्याला स्त्रियांना येते, याला नियंत्रित करण्याचं, रेग्युलेट करायचं काम हे करतं. आणि प्रोजेस्टेरॉनला आपण प्रेग्नन्सी हॉर्मोन पण म्हणतो, कारण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हा हॉर्मोन काय झालेला असतो? वाढलेला असतो आणि हे याला नियंत्रित करतं. क्लिअर? चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट आता बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून बोर्डो मिश्रण तयार केले जाते? आता बघा, केमिस्ट्री सगळ्यांनी वाचलं असेल तर बोर्डो मिश्रण हे काय आहे? याला आपण बोर्डेक्स मिक्सचर पण म्हणतो. तर हे काय आहे? एक प्रकारचं बुरशीनाशक, याला आपण फंगीसाइड म्हणतो. बरोबर? फंगीसाइड, बुरशीनाशक आहे हे. एकदम म्हणजे खूप पॉवरफुल बुरशीनाशक असतो हा. आणि एक याला आपण म्हणू शकतो की बॅक्टेरिया वगैरेला पण, जीवाणू वगैरेला पण मारतो, कधी वनस्पतीवर पडलं असेल तर त्याच्यासाठी पण याचा वापर केला जातो. तर हे बोर्डो मिक्सचर काय आहे? इट इज अ फंगीसाइड. तर हे कशाने बनलेलं असतं? हे कोणाचं मिक्सचर असतं एक्झॅक्टली? ते हे असतं आहे लाईम आणि कॉपर सल्फेट. कोणाचं मिक्सचर असतं? लाईम आणि कॉपर सल्फेट. तर अ आणि ड, उत्तर काय येणार तुमचं? ऑप्शन 3 इज द आन्सर. आता लाईमला सपोज इन केस हाच प्रश्न कॉपर सल्फेट दिलेला आहे तुम्हाला, पण इथे समजा लाईमच्या ठिकाणी त्यांनी कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा शब्द वापरला असता तर? यस, असू शकतं ना. वैज्ञानिक भाषा आहे, केमिस्ट्रीची भाषा आहे, तर लाईमच्या ऐवजी ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा पण शब्द वापरला तर वन अँड द सेम. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, चलो सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चुकीची जोडी निवडा. धातू आणि धातुके, मेटल आणि त्याचा ओर दिलेला आहे. चांदीचं ओर काय आहे? धातूक अर्गेंटाईट. पारा म्हणजेच मर्क्युरी, त्याचा आहे सिन्नाबार. टंगस्टन याचा आहे वॉल्फ्रेम. जस्ट कार्नेलाइट, तर हे चुकीचं आहे. सी दिस इज रॉंग. जस्टचं हे काय आहे? कॅलामाइन. ऑलरेडी याच्यावर आय थिंक आयोगने क्वेश्चन विचारलेला आहे, तसाच मी क्वेश्चन घेतलेला आहे. येस, पण कार्नेलाइट बघा, जस्टचं काय आहे? कॅलामाइन. काय आहे याचा? कॅलामाइन हा धातुक आहे. मग कार्निलाइट हे कोणाचं धातुक आहे? मग हे आहे मॅग्नेशियमचं. हे कोणाचं आहे? मॅग्नेशियमचं धातुक आहे. ओके, क्लिअर? सो धातुक जे पण असेल ना, सगळी लिस्ट तयार करून ठेवा, जोड्या लावा म्हणून विचारलं जाऊ शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन, चुकीची जोडी निवडा. ठीक आहे. रासायनिक पदार्थाचे व्यावहारिक व शास्त्रीय नावं दिलेली आहे. व्यावहारिक नावं म्हणजेच काय? हे मेडिकलमध्ये तुम्हाला भेटतात. याचा वापर आपण डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्याला कधी बऱ्याचदा हे डॉक्टर्स पण आपल्याला देत असतात. तर जसं आपण याला म्हणतो इप्सम सॉल्ट. हे कोणतं सॉल्ट आहे? इप्सम सॉल्ट. आलं लक्षात? येस, हे इप्सम सॉल्ट म्हणजेच काय? मॅग्नेशियम सल्फेट. ओके, इप्सम सॉल्ट याचा पाण्यामध्ये टाकलेलं असतं. कोमट पाण्यामध्ये हे टाकून पाय त्याच्यात ठेवायला सांगतात, किंवा सूज आली असेल शरीरात शेक द्यायला सांगतात, त्यावेळेस हा इप्सम सॉल्ट वापरला जातो. आता इप्सम सॉल्ट जे आहे मॅग्नेशियम सल्फेट, याचा फॉर्म्युला काय आहे? हे बघा, आपण केमिस्ट्री बघतोय तर फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे. सॉल्ट आहे ना, सॉल्ट क्षार आहे, म्हणजे इट इज इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल, स्फटिकच्या स्वरूपात आहे. मग याच्याकडे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे का? यस, म्हणजे या स्फटिकमध्ये पाण्याची रेणू आहे, लक्षात ठेवा. राईट. ग्लोबल सॉल्ट सोडियम सल्फेट. येस, आणि ग्लोबल सॉल्टचा वापर कुठे केला जातो? हे केलं जातं ॲज अ लेक्झेटिव्ह म्हणून. कशासाठी वापर केला जातो याचा? ॲज अ लेक्झेटिव्ह म्हणून. लेक्झेटिव्ह म्हणजेच काय? सपोज कॉन्स्टिपेशनचा, पोट साफ होत नसेल तर हे दिलं जातं. आलं लक्षात? तर त्याला म्हटलं जातं लेक्झेटिव्ह. तर याचं सोडियम सल्फेट, याचं कधी तुम्हाला इन केस हे नाव न सांगता त्यांनी फॉर्म्युले कधी दिले तरी तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. तर याला सोडियम सल्फेट Na2SO4, आणि याच्यामध्ये वॉटर क्रिस्टल ऑफ मॉलिक्युल्स केवढे आहेत? 10 10H2O. किती आहे? पाण्याची रेणू 10 आहे.
ओके, म्हणून याला सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट पण म्हणतात. डेका का, कारण 10 आहे ना. आलं लक्षात, डेकाहायड्रेट पण हा शब्द पुढे वापरला जातो, सोडियम सल्फेट डेकाहायड्रेट. बेंगॉल सॉल्ट पीटर, बेंगॉल सॉल्ट पीटर कॅल्शियम सल्फेट आहे का, नाही. कालच अशा प्रकारचा एक क्वेश्चन मी कव्हर केला होता, बरोबर. कॅल्शियम सल्फेट म्हणजेच काय, कालच आपण बोललो होतो जिप्सम, तिथे प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे आपण काल एक बघितलं होतं, तर कॅल्शियम सल्फेट हे जिप्सम येतं. मग बेंगॉल सॉल्ट पीटर हे म्हणजेच काय आहे, चलो याचं आहे पोटॅशियम नायट्राइट. हे काय आहे, पोटॅशियम नायट्राइट. आलं लक्षात सगळ्यांना. ओके, चलो. सो नेक्स्ट आता साधे मीठ. साधे मीठ या सोडियम क्लोराईड, यस, आपण जे जीवनात घेतो, स्वयंपाक वापरतो, तो मीठ म्हणजेच काय आहे, सोडियम क्लोराईड आहे, NaCl. यस, ओके नाही, यस. तर इथे तुमचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 इज द आन्सर, कारण हे चुकीची जोडी आहे. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चलो. आणि दुसरी गोष्ट, सगळेजण शेअर करतात आहे ना माझे व्हिडिओज. आता मला रिव्ह्यूज तर भेटत आहे, मॅम छान क्वेश्चन्स आहे, सगळं आहे. तर बघा, माझ्या साईडने मी सगळं करते आहे, तर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही पण ॲटलिस्ट व्हिडिओ शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला सबस्क्राईब करायला सांगा आणि बघायला पण सांगा, ठीक आहे. कधी यूट्यूबवर मला चांगला रिस्पॉन्स भेटला तर माझं प्लॅन आहे की मी यूट्यूबवर बरंच छान कंटेंट प्रोव्हाइड करायचं. सो बघा आता तुम्ही, ठीक आहे. चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. योग्य विधाने निवडा. वासुदेवन राजगोपालन यांना प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया असे म्हणतात. यस, दिस इज अ फॅक्ट. हे लक्षात ठेवायचं. यांना काय म्हटलं जातं, प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया, कारण यांनी प्लास्टिक बॅन करिता खूप जास्त कार्य केलेले आहे, राईट. त्याच्यानंतर सिक्कीम हे पहिले राज्य आहे ज्याने प्लास्टिक वापरावर बंदी आणली. यस, हे पहिले राज्य आहे, यांनी 1998 पासून प्लास्टिक वापरावर बंदी घातलेली आहे. आणि आता तर त्यांनी जी वॉटर बॉटल्स असतात ना, पाण्याच्या ज्या बाटल्या येतात, आपण बिसलेरी हे सगळे पाण्याचे बॉटल्स घेतो, हे सिंगल यूज जे वॉटर बॉटल्स प्लास्टिक असतो तो पण पूर्णपणे बंद केलेला आहे. आणि त्यांच्या जे पण गव्हर्नमेंट ऑफिस वगैरे असतात तिथे पण प्लास्टिकच्या बॉटल्स अलाउड नाही आहे. ओके, चलो, तो हे पण बरोबर आहे. बिस्फेनॉल ए हे प्लास्टिक बाटल्यांमधील सर्वात हानिकारक तत्व आहे. यस, बघा, प्लास्टिकमध्ये हा एक कंटेंट असतो. समजा आपण खूप प्लास्टिकची बॉटल खूप दिवस वापरत गेलो ना, तर प्लास्टिकमधनं हा हानिकारक तत्व पाण्यामध्ये विरघळतं आणि हे आपल्या शरीरात जाऊन हे ॲक्ट करतं कार्सिनोजेन म्हणून. काय म्हणून, कार्सिनोजेन. कार्सिनोजेन म्हणजेच काय, किंवा कार्सिनोजेनिक म्हणजेच काय, की याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतं. हे कॅन्सर पेशींना कॅन्सरचे परिस्थिती आणू शकतात. तर हे पण बरोबर आहे, म्हणून अ, ब आणि क हे तिघं पण योग्य आहे. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. यस, आणि यस, बघा, माझं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करून घेणार, राणी जैन MPSC ट्युटोरियल, सेम नाव जे यूट्यूबचं आहे. आणि इथे माझे आता कोर्सेस येणार आहे, सायन्स आणि जॉग्रफी, राज्यसेवा, कंबाईन प्रिलिम्स, मेन्स, आणि फॉरेस्टसाठी फॉरेस्टच्या मुख्य परीक्षेचा पेपर 2चा पण एक कोर्स येणार आहे, ठीक आहे. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना कळवा, नक्की शेअर करा आणि यूट्यूब चॅनल लिंक पण शेअर करा. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन. अच्छवासाद्वारे म्हणजे एक्झलेशन. एक्झलेशन म्हणजेच काय, श्वास सोडणे. बघा, श्वास घेण्याला आपण काय म्हणतो, इनहेलेशन. श्वास जेव्हा आपण घेतो ना, इनहेलेशन, जेव्हा सोडतो याला काय म्हटलं जातं, एक्झलेशन, बरोबर. येस, तर एक्झलेशनच्या बाहेर सोडल्या जाणाऱ्या हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते. जेव्हा आपण श्वास घेतो ना, तर वातावरणामध्ये आपल्याला माहित आहे की किती टक्के ऑक्सिजन आहे, सुमारे आपण 21% बोलतो. येस, तर 20 पॉईंट आहे ते, तर 20% ऑक्सिजन जातं. श्वास घेतली, 20% ऑक्सिजन गेला. यस, आणि ह्यापैकी 5% ऑक्सिजन, लक्षात ठेवा, 5% ऑक्सिजन आपलं शरीर वापरतो. आणि लक्षात, शरीर वापरतो म्हणजे 5% ऑक्सिजनची काय होते, देवणघेवण होते. म्हणजे 20 पैकी 5 गेले, किती राहिले मग 15. तर 15% परत काय होतो, बाहेर जातो. म्हणजेच उत्तर काय येणार, 15 ते 16% ऑक्सिजन परत जे तुम्ही श्वास सोडत आहे बाहेर सोडले जाते. लक्षात आलं सगळ्यांना. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि असं आपण दिवसभराचा जेव्हा विचार करतो ना, तर आपण दिवसभरात 550 लिटर ऑक्सिजन घेत असतो. किती लिटर, 550 लिटर ऑक्सिजन पर डे आपण श्वसन द्वारा घेत असतो, ठीक आहे. 550 लिटर्स. ओके, मी थोडक्यामध्ये हे सगळं पण इम्पॉर्टंट पॉईंट सगळं कव्हर करत आहे, ठीक आहे.
आपण तुम्ही पण तुमच्या हिशोबाने बाकी इतर पण टॉपिक्स सायन्सचे असतील ते करा, कारण रिव्हिजनमध्ये मी काही सिलेक्टेड टॉपिक्सच डिस्कस केलेली आहेत हां. सर ती तुम्ही स्वतः करत जा. काही क्वेरीज असेल तर मला नक्की विचारा. आणि अजून काय, अजून आपल्याकडे दिवस आहे. आता आज विज्ञानाचं मी शेवट करणार आहे. अजून तुम्हाला काही सजेशन्स असतील 4-5 दिवसामध्ये मॅम हे घ्या, तर मला नक्की कळवा, आपण प्लॅन करूयात. ओके. कोलेस्ट्रॉल हे नवजात शिशूसाठी हानिकारक असते, ज्यामुळे लहान मुलांना कावीळ होतो. रॉंग. हे चुकीचं आहे. कारण की कोलेस्ट्रॉल म्हणजेच काय, कोलेस्ट्रॉल म्हणजेच काय असतं ना, इट इज अ फर्स्ट मिल्क. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रियांची जेव्हा डिलिव्हरी होते त्याच्यानंतर जो पहिला दूध बाहेर पडतो ना, त्याला म्हटलं जातं कोलेस्ट्रॉल. आणि हे कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये बरेच इम्युनोग्लोबिन्स असतात, बरेच प्रोटीन्स असतात, आणि हे कोलेस्ट्रॉल बाळासाठी खूप चांगले असतात. याच्यामुळे जे बाळ असतो याची इम्युनिटी, प्रतिकार क्षमता वाढते, त्याचा पोट जो असतो याचा विकास होण्यात मदत करते. तर कोलेस्ट्रॉल हे शिशूंसाठी चांगले असते. ज्यामुळे लहान मुलांना कावीळ होतो तर नाही. लहान मुलांमध्ये आपण कावीळ बघतो. बघा तुमच्या घरात पण तुम्ही लहान मुलं असतील तर बघितलं असेल की न्यूली बॉर्न बेबीला 8-10 दिवसामध्ये कावीळ होतो, बरोबर. येस, हे कावीळ याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हटलं जातं. फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणजेच काय, हे नॉर्मल कावीळ आहे का, कारण की बघा जेव्हा नवजात शिशू जो असतो ना त्याच्या शरीरामध्ये खूप काय असतात, कारण तो आईकडनं रक्त पुरवठा त्याला होत असतं, आणि जसंच बॉर्न होतो नाळ कापली जाते, त्याचा आता स्वतःचा रक्त पुरवठा सुरू होतो. तर यांच्याकडे रक्ताच्या पेशी जसंच बॉर्न झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये एक्स्ट्राच्या रक्ताच्या पेशी काय होतात, लाल रक्तपेशी नष्ट होतात. काय होतात, नष्ट होतात. लाल रक्तपेशी अतिरिक्त जे एक्स्ट्रा जास्त असतात ते. आणि याच्यामुळे बिलिरुबिन, आणि लाल रक्तपेशी नष्ट झाल्यामुळे कोणता पिगमेंट बाहेर तयार होतो, बिलिरुबिन. कोणता तयार होतो, बिलिरुबिन. आणि या बिलिरुबिनमुळे हा पिवळ्या रंगाचा असतो, त्याच्यामुळे लहान मुलांना काय दिसतं, कावीळ झालेला दिसतो, जे की 4-5 दिवसात परत नॉर्मल होऊन जाते. तर लक्षात आलं तुम्हाला. येस, युनेस्को मार्फत ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे 1 ते 7 ऑगस्ट स्तनपान जागरूकता आठवडा म्हणून साजरा होतो. ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून हा साजरा होतो, बिकॉज ब्रेस्ट फिडिंग, आईचं दूध बाळकांसाठी खूप महत्त्वाचे असते. पहिले 6 महिने आईचं दूध हे खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामुळे लहान बालकांच्या आरोग्य छान राहतो, राईट. सो हे बरोबर आहे. तर ब हे फक्त योग्य आहे, अ हे चुकीचं आहे, तर ब योग्य. क्लिअर, लक्षात आलं सगळ्यांना. या नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. सी, योग्य जोड्या लावा. बघा केमिस्ट्री, फिजिक्स, बायोमध्ये आले आहेत क्वेश्चन्स, पण इम्पॉर्टंट आहे, राईट. आता बघा इथे दृष्टीदोष, आयचे जे पण काय विजन प्रॉब्लेम्स आहेत ते, आणि त्याला उपाय म्हणून मायोपिया. बघा मायोपिया म्हणजेच काय असतं ना, की या मनुष्याला काय असतं, मायोपियामध्ये ह्या मनुष्यांना जवळचं छान दिसतं पण लांबचं दिसत नाही, म्हणून यांना अंतर्वक्र भिंगाचा चष्मा दिला जातो. कॉनकेव्ह लेन्सेस दिले जातात. आले लक्षात. हायपरमेट्रोपिया, यांना लक्षात ठेवा, जवळचं दिसत नाही चांगलं पण लांबचं व्यवस्थित दिसतं. बघा हायपरमेट्रोपिया लांब शब्द आहे ना, म्हणून त्यांना लांबचं व्यवस्थित दिसतं, जवळचं दिसत नाही. ही ट्रिक आहे हां, असं नसते खरं, हे लक्षात ठेवण्यासाठी. यांच्यासाठी आपण कोणता भिंगाचा चष्मा देतो, कॉन्व्हेक्स. कोणता, बहिर्वक्र. हे का देतात याच्या मागे पण कारण आहे, आता आपण ते सांगू शकत नाही. अस्टिग्मॅटिझम, याला 40शी पण म्हणतात. अस्टिग्मॅटिझम 40शी याच्यामध्ये काय असतं ना, की जवळचं, ही मायोपिया सारखीच परिस्थिती असते, लक्षात ठेवा. मायोपियामध्ये कसं जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही ना, तसंच अस्टिग्मॅटिझममध्ये असतं. पण हे 40शी नंतर असे डोळ्याचे आजार सुरू होतात, म्हणून याला 40शी पण म्हणतात. तर याला दंडगोलाकार स्पिरिकल लेन्सेस, कोणता, स्पिरिकल लेन्सेसचा चष्मा दिला जातो. आणि डोळ्याची शुष्कता, याला झेरॉप्थॅल्मिया, झेरॉप काधी पण काय असतं ना, शुष्कता दर्शवतो. झेरॉप्थॅल्मिया, जीवनसत्व अ चे सेवन करणे. का, विटामिन ए, अ चं जेव्हा कमतरता असते ना जीवनसत्व अ ची, त्यावेळेस हा आजार होतो. लक्षात. येस, तर याच्यावरनं तुमचं उत्तर काय येत आहे, कमॉन आता, मायोपिया. तर द ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता. खालील पैकी कोणामध्ये 4 कप्प्याचे हृदय, 4 चेंबर हार्ट असते, कोणामध्ये असते आहे. सी, आता इथे आपण एक एक भाग बघूयात. सस्तन प्राणी मॅमल्स मध्ये आहे. यस, 4 चेंबर आहेत ना, यांच्याकडे 4 कप्प्याचं हृदय आहे ना.
हो की नाही? येस, 2 ॲट्रियम 2 व्हेंट्रिकल, जवनिका आणि कर्णिका. सस्तन प्राणी आणि पक्षी. येस, सस्तन प्राणीमध्ये पण 4 चेंबरचा आहे आणि पक्षीमध्ये पण 4 चेंबर हार्ट आहे. बरोबर? येस. सस्तन प्राणीमध्ये तर 4 चेंबर आहे. सस्तन म्हणजेच काय? मॅमल्स. मासे जे असतात फिशेस, मासेसमध्ये काय आहे? 2 चेंबरचे आहेत ना, 2 कप्प्या आहे. सस्तनमध्ये 4 आहे, पण उभयचरमध्ये किती आहे? 3 कप्प्याचं हृदय आहे. बरोबर? म्हणजे कोणामध्ये 4 कप्प्याचं? तर ऑप्शन 2 इज द आन्सर. क्लिअर? समजलं? या, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इथे लक्षात ठेवणार तुम्ही की ज्यांच्यामध्ये 4 चेंबरचं हृदय असतं ना, 4 कप्प्यांचं, यांच्यामध्ये दुहेरी रक्ताभिसरण संस्था बघायला मिळते. दुहेरी म्हणजे डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशनच्या पुढे मी अजून एक शब्द लावते, कंप्लीट डबल सर्क्युलेशन. कंप्लीट डबल सर्क्युलेशन. आता मला अजून एक सांगा की कोणामध्ये अजून 4 कप्प्याचं हृदय बघायला मिळतं तुम्हाला? मगर. मगर जे काय आहे? सरीसृप प्राणी आहे. बरोबर? सरीसृप प्राणी इथे लिहिते मी. सरीसृप प्राणी आहे ते, म्हणजे रेप्टाईल आहे. येस. आणि रेप्टाईल सरीसृप प्राण्यांमध्ये किती चेंबरचा हार्ट असतो? 3 चेंबरचा, फक्त मगर सोडला तर. पण मगरमध्ये दुहेरी रक्ताभिसरण कसं असतं? डबल नाही होत त्यांच्यामध्ये, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन बघायला मिळतं. लक्षात ठेवा, मॅमल्स पक्षीमध्ये कंप्लीट डबल सर्क्युलेशन, मगरमध्ये इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. राईट? चलो, आता इथे संपले क्वेश्चन ह्या साईडचे फाईलचे. आता मी पुढची फाईल घेत आहे. जस्ट अ मिनिट, जरा वेट करा. चलो, सगळ्यांना क्लिअर दिसत आहे का? ओके. चलो, सो आता केमिस्ट्री आणि फिजिक्सचे क्वेश्चन्स आहे. बायोचे संपले आहेत आता आपले क्वेश्चन्स. ओके. आणि आज आपला सायन्सचे रिव्हिजन कंप्लीट होऊन जाणार आहे. हां, लक्षात ठेवा. चलो, सो आधुनिक आवर्त सरणीत अधातू कोणत्या खंडात आहे? नॉन मेटल्स. सी, नॉन मेटल्स कोणत्या खंडामध्ये दिलेला आहे? बरोबर? एक मिनिट, पेन. अधातू म्हणजे नॉन मेटल्स. म्हणजेच आपला जो पण पिरियडिक टेबल आहे ना, आलं लक्षात? मॉडर्न पिरियडिक टेबल जे मॉस्लेने दिलेलं आहे, ते कशावर आधारलेलं आहे? मोस्टली कशावर आहे ते? इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरला धरून ते पूर्ण सेट केलेलं आहे. आलं लक्षात? इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर म्हणजेच वाढत्या अनुक्रमांकानुसार तिथे जे पण मूलद्रव्य हे रचले गेलेले आहेत आधुनिक आवर्त सरणीमध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. एक मिनिट. तर याच्यामध्ये आपण 4 खंड बघतो, एस, पी, डी आणि एफ. हे एफ ब्लॉक आहे. हां, येस, 4 खंड बघतो. हे खंड एसपीडीएफ म्हणजेच काय? की कोणत्या ऑर्बिटलमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतो, कोणत्या सब ऑर्बिटलमध्ये. लक्षात ठेवा. ऑर्बिट्स कोणते आहे तुम्हाला माहित आहे, जे बोर्ड्सने दिले होते? के, एल, एम, एन, हे आहे ना ऑर्बिट्स. आणि याचे सब ऑर्बिट्स कोणते आहेत? एसपीडीएफ. तर सब ऑर्बिटमध्ये, कोणत्या सब ऑर्बिटमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येतो ना, जे समजा एस ऑर्बिटमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन येत असेल ना, ज्या ज्या मूलद्रव्याचा, त्यांना सगळ्यांना एस खंडमध्ये ठेवलेला आहे. एस खंडमधले सगळे मूलद्रव्य काय आहेत? धातू. काय आहे? धातू. आणि एस खंडमध्ये गण 1 पासून 2 पर्यंत. आणि लक्षात, ग्रुप 1 आणि 2 कंप्लीट होतो. पी खंडमध्ये लक्षात ठेवा, पी खंड जो आहे ना, ग्रुप 13 ते 18. ग्रुप तुम्हाला माहिती ना, हुबे स्तंभ जे असतात त्याला ग्रुप्स म्हणतो आपण, गण म्हणतो. 13 ते 18 हे पी खंड येतो. आणि याच्यामध्ये सगळे काय येतात? मेटल्स. काय येतात? मेटल्स, धातू. लक्षात. आता डी खंड, डी ब्लॉक मध्ये 3 ते 12 हे जे ग्रुप्स आहेत ना, 3 ते 12 हा जो ग्रुप आहे ना, डी खंडामध्ये येतो. आणि याच्यामध्ये सगळे अधातू येतात. म्हणून ऑप्शन 3 इज द आन्सर. अधातू विचारलाय ना कोणत्या खंडामध्ये, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. आणि एफ खंड जो आहे ना, याच्यामध्ये शेवटचे बघा, पिरियडिक टेबलमध्ये खाली 2 हे दिसतात तुम्हाला, एक ॲक्टिनाइड आणि लॅथिनाइड सिरीज, ते म्हणजे एफ खंड. ओके, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. पिरियडिक टेबल अभ्यास करायला खूप इंटरेस्टिंग आहे. आपले जेव्हा कोर्सेस असतील ना, त्यावेळेस तुम्ही नक्की पिरियडिक टेबल बघा. व्हेरी इंटरेस्टिंग. इथे मी फक्त ह्या पॉईंटला धरून तुम्हाला समजवलेलं आहे. हां, ठीक आहे. नेक्स्ट आता KNO3, ठीक आहे, प्लस H2O. आणि उष्णता दिली आहे ना, इथे उष्णता पण दिली आहे. आणि मग त्यातनं काय प्रोडक्ट तयार झालं हे बघा. हे सगळं काय आहे?
रिएक्टंट. हे काय आहे? सगळे रिएक्टंट. आणि हे काय आहे? प्रोडक्ट तयार झालं. आणि हे रिॲक्ट करत असताना उष्णता दिली गेली ना, म्हणजे ही रिॲक्शन कोणत्या प्रकारची असणार? एंडोथर्मिक. ही कोणती आहे? उष्णग्राही. ग्रहण केली ना, त्याच्यानंतर तिने काय प्रोडक्ट तयार केला आहे, म्हणून याला आपण म्हणतो एंडोथर्मिक. इथे एक लक्षात ठेवायचं बघा, ए प्लस बी प्लस हीट उष्णता असेल आणि काही एक प्रोडक्ट तयार झालाय, सी म्हणजे एक प्रोडक्ट तयार झाला आहे, इथे उष्णता वापरली आहे ना, म्हणजे ही काय आहे? एंडोथर्मिक. काही वेळेस काय असताना ए प्लस बी सी तयार झालं प्रोडक्ट, आणि त्याचबरोबर हीट तयार झाली, हीट रिलीज झाली बाहेर, म्हणजे ही उष्णता तयार केली ना, तर उष्णदायी, ही उष्णता देते, तर अशा याला आपण म्हणणार उष्णतादायी. ओके, क्लिअर सगळ्यांना? आता हे ऑक्सिडीकरण आणि क्षपनचं मी थोडक्यात सांगणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजेच काय असं आहे? कमान ऑक्सिडेशन, याच्यावर क्वेश्चन काय विचारलं जातं की याच्यामध्ये लूज ऑफ इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स दिला जातो. आलं लक्षात? ऑक्सिजन कमी होतो. आणि रिडक्शन म्हणजेच काय? याच्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन हा घेतो. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ऑक्सिडेशन या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन दिला जातो, देर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि रिडक्शन या प्रक्रियेमध्ये देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट्स इट. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन. हां, आता बघा, एक न्यूमरिकल मी घेतलंय, सिम्पल न्यूमरिकल आहे. बऱ्याचदा काय असतं ना की न्यूमरिकलला बघूनच मुलं घाबरून जातात, त्याला प्रयत्न करत नाही सोडवायचं. आणि इथे मी हे पण सांगेल ना की एकदा वाचा, नाही लिंक झालं, तिथे समजलं नाही ना, लिव्ह इट, सोडून द्या. न्यूमरिकलच्या मागे 1-2 मिनटं घालण्यात काही अर्थ नाही, कारण आपल्याला तिथे वेळेचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं असतं. आलं लक्षात? हां, पण समजा तुम्हाला असं दिसतं आहे आणि कळते की अरे अशा प्रकारचा प्रश्न मला येऊ शकतो, तर मग त्याला वेळ द्या, अदरवाईज लिव्ह इट, सोडून टाकायचं, वेळ त्यात घालायचा नाही. राईट? आता बघा, हे मी आत्ता का सांगते तुम्हाला, कारण हे रिव्हिजन आहे. आता तुमची एक्झाम 4-5 दिवसावर एक्झाम आली म्हणून, पण ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, एक्झामला वेळ असतं, सावकाश टाईम आहे आपल्याकडे, त्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिस करून हे पक्क करायचं असतं. हां, एवढं पण लक्षात ठेवा. अदरवाईज मॅडम असं म्हणत आहेत, हे आता एक्झाम आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कारण आता तुमच्याकडे वेळ नाही आहे. कधी हा भाग वीक असेल तर लिव्ह इट, सोडून द्यायचं. वीक असेल, कारण आता का 3-4 दिवसामध्ये हे तुमचा भाग पक्क होणार नाही आहे ना. हे जेव्हाच आपण अभ्यास करतो त्यावेळेस हे पक्क करायचा भाग असतो, आणि हे मी कोर्सेसमध्ये करून घेणार आहे तुमच्याकडनं. राईट? सो आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन जे आहे दिलं बघा. आता इथे काय दिलेलं आहे? 100 ग्रॅम वस्तुमान. आता बघा, जेव्हा तुम्ही फिजिक्सचं लिहितात ना, वस्तुमानला आपण काय बघतो? मास, है ना. ती दिलं ते 100 ग्रॅम. इथे लिहूत जा, चांदीच्या भांड्याचे तापमान 100 डिग्री सेंटीग्रेडने वाढण्यास किती उष्णता लागेल? लक्षात, इथे तुम्हाला मास दिलेला आहे, येस. टेम्परेचर दिलेला आहे, टेम्परेचर दिलं ना 10 डिग्री सेंटीग्रेड, येस. आणि आता इथे ह्या माझ्या DTP वाल्याने लिहिलं नाही, सी ची फिगर पण दिलेली असते. सी केवढा दिलेला आहे याच्यामध्ये? 0.56 कॅलरीज ग्रॅम पर सेंटीग्रेड. ठीक आहे, सी दिलेला आहे, येस, एवढं दिलेलं आहे. राईट? आणि तुम्हाला माहिती आहे की वाढण्यास किती उष्णता लागते, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू mCT. एम ची व्हॅल्यू आहे 100, सी ची व्हॅल्यू आहे 0.56, टी ची व्हॅल्यू आहे 10. तर काय उत्तर येत आहे मग बघा तुमचं? 56 कॅलरीज. तर उत्तर काय येणार तुमचं इथे? 56 कॅलरीज. व्हेरी सिम्पल, कारण की बघा, हे 100 आहे, हे 10 आहे, आणि इथे ही फिगर दिलेली असते. इथे DTP वाल्याने घेतलं नाही, ते 56 डायरेक्ट उत्तर येत आहे ना. तर असे क्वेश्चनला एकदा फक्त बघत चला, कारण बाकी 53, 58 काहीच येणार नाही आहे ना. 56 तर डायरेक्ट उत्तर तुमचं आलं, म्हणून असा मी क्वेश्चन घेतला. असे पण क्वेश्चन्स असतात, तर एकदा फक्त बघून घ्यायचे, नाही जमलं तर सोडा. हां, खालीलपैकी कोणती पद्धत खनिज तेलापासून पेट्रोल, केरोसिन, डिझेल हे घटक वेगळे करण्यासाठी वापरतात? खनिज तेल, ज्याला आपण काय म्हणतो, मिनरल ऑइल पण म्हणतो, बरोबर. आणि या मिनरल ऑइलमध्ये आपण कोणते तयार करतो? पेट्रोल, केरोसिन, डिझेल हे घटक. आता मिनरल ऑइलमधनं हे सगळे घटक कोणत्या पद्धतीने, किंवा याला जसं आपल्याला माहिती आहे की तेल शुद्धीकरण कारखाने असतात, है ना, ऑइल रिफायनरीज असतात, तर ऑइल रिफायनरीजमध्ये हे सगळे पदार्थ वेगवेगळे कोणत्या पद्धतीने केले जातात? तर दॅट इज अ फ्रॅक्शनल डिस्टिलेशन.
आलं लक्षात? त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ज्या वेळेस एखाद्या एक लिक्विड आहे त्याच्यामध्ये 5-10 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ सगळे डिझॉल्व्ह झालेले आहेत, तर त्यांना वेगळं करण्यासाठी प्रभावी उदर्वपतन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन हे प्रकार वापरतात, ही पद्धत. आणि आता डिस्टिलेशन म्हणजेच काय, उदर्वपतन म्हणजेच काय, ज्यावेळेस दोन पदार्थ मिक्स झाले, दोन लिक्विड मिक्स झाले, तर दोन लिक्विडला वेगळं करायचं आहे आणि या दोघं पण लिक्विड द्रवचे जे पण बॉइलिंग पॉईंट जे आहे ना, आलं लक्षात, बॉइलिंग पॉईंट जो आहे ना यांच्यामध्ये खूप फरक आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये खूप फरक आहे. समजा एक द्रव्य आहे, हे द्रव्य मिक्स दोन प्रकारचे, एक पाणी आहे आणि एक सपोज केरोसिन आहे. पाणीचा बॉइलिंग पॉईंट वेगळा आहे, केरोसिनचा बॉइलिंग पॉईंट वेगळा आहे, डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर या दोघांना वेगळं करण्यासाठी आपण डिस्टिलेशन पद्धत वापरणार. आणि प्रभावी उदर्वपतन म्हणजेच काय, जसं आता आपण इथे घेतलं खनिज तेल. खनिज तेलमध्ये पेट्रोल आहे, केरोसिन आहे, डिझेल आहे, पॅराफिन असतो, अनेक पदार्थ, ॲस्फाल्ट असतं, त्याच्यामध्ये नॅफ्था असतं. यांना सगळ्यांना वेगळं करायचं आणि या प्रत्येक पदार्थाचा जो बॉइलिंग पॉईंट आहे ना, याच्यामध्ये खूप जास्त फरक नाही आहे. बॉइलिंग पॉईंटमध्ये जास्त फरक नसतो, त्यावेळेस कोणती पद्धत वापरतो आपण, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. क्लिअर? तर दोघांमध्ये फरक आहे, हां, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. अ गट आणि ब गट. फटाके आणि स्फोटक तयार करण्यासाठी कोणतं काय वापरतात, रेड फॉस्फरस, तांबडा फॉस्फरस. येस, याच्याच बघा आता अ3 आहे, अ3 आहे, म्हणजे आता तुमचं उत्तर 2 किंवा 4 मधनंच येणार ना, हे कट झाले. येस, आता पुढे बघूयात. राजधातू, नोबल मेटल. नोबल मेटल म्हणजेच काय, की ज्यांच्यावर कोणतीच, म्हणजे आपण म्हणतो ना, गंज चढत नाही, त्यांचं ऑक्सिडेशन होत नाही, त्यांच्यावर ॲसिड पण पडलं तर ते लवकर झिजत नाही, अशांना आपण म्हणतो नोबल मेटल. तर जसं सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनियम हे काय आहेत, राजधातू आहेत. असे एकूण किती, 9 प्रकारचे राजधातू आहेत. तर हे राजधातूची लिस्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार. राजधातू नोबल मेटल कोणते कोणते आहेत, ठीक आहे. तर ते आता राजधातू, नोबल, प्लॅटिनम है ना. बचं काय आलं, 4. तर बचं 4 म्हणजे तुमचं उत्तर येऊन गेलं, ऑप्शन 2 इज द आन्सर. बघा, बऱ्याचदा असं काढायचं असतं. बंदुकीची दारूमध्ये काय असतं, सल्फर, गंधक असतं. यस. आणि सौर विद्युत घट, जे पण सौर ऊर्जा प्रकल्प असतात ना, आपण सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये ते पॅनल बघतो बघा, त्याच्यामध्ये सिलिकॉन लावलेलं असतं सेलमध्ये. यस, इथे सिलिकॉन. तर उत्तर आहे तुमचं ऑप्शन 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आता आपण. आता बघा, खालीलपैकी कोणते सूत्र खाण्याच्या सोडा किंवा बेकिंग सोडा याची आहे. सी, व्हेरी सिम्पल. ॲक्च्युली आपण अभ्यास करत असताना बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा असं वाचत असतो, पण बऱ्याचदा फॉर्म्युला तेव्हा वाचतो पण नंतर आपण विसरून जातो, बरोबर. सो इथे आपण बघूयात. आता ClO2 हे काय आहे, Cl2 आहे ते, हे काय आहे, ब्लिचिंग पावडर. हे काय आहे, तुमची ब्लिचिंग, विरंजिक पावडर, ब्लिचिंग पावडर. NaCl तर आपलं मीठ, सॉल्ट, नमक है ना. येस. NaH ॲक्च्युली NaHCO3 आहे. हे काय आहे तुमचं आता, बेकिंग, नो 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 नो, NaHCO3 हे इथे आहे, हे आहे तुमचं बेकिंग सोडा. हां, बरोबर लिहिलंय, इथे आहे तुमचा बेकिंग सोडा. आलं लक्षात. आणि हे Na2C हा जो आहे ना, हा असा द्यायला पाहिजे होता, त्याने DTP वाल्याने गडबड केली. Na2CO3 काय, तर हे वॉशिंग सोडा. हे काय आहे तुमचा, वॉशिंग सोडा, ज्याला आपण काय म्हणतो, सोडियम कार्बोनेट. आलं लक्षात, सोडियम कार्बोनेट. तर हे फॉर्म्युलेज, हे कॉमन, हे डे टू डे लाईफमध्ये आपण याचा वापर करतो की नाही, वॉशिंग सोडा, बेकिंग सोडा, नमक, ब्लिचिंग पावडरचा वापर केला जातो. सो ह्यांचे ॲटलिस्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा. दिस इज अ डे टू डे लाईफ केमिस्ट्री इन डे टू डे लाईफ, बरोबर की नाही. येस, चलो नेक्स्ट. आता खालीलपैकी सर्वात मधुर साखर कशात आहे, कोणती आहे, असं तुम्ही म्हणू शकतात. कोणती सगळ्यात गोड साखर आहे, तर कोणती आहे सगळ्यात गोड साखर. हे सगळे साखरच आहे ना, फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, लॅक्टोज. येस, तर ह्यापैकी सगळ्यात गोड आहे फ्रुक्टोज. कोणती आहे, जे फळांमधनं मिळते, कोणती आहे ती, मध, फळमध्ये मिळते, ती आहे फ्रुक्टोज. ही 1 ते 1.5 पट इतर साखरांपेक्षा कशी असते, गोड असते. आणि लक्षात. आणि यांचे फॉर्म्युले आज जरा मी तुम्हाला काम देत आहे, लक्षात ठेवा, बिकॉज मला तुम्ही कोणीच, मी जेव्हा प्रश्न विचारते कमेंटमध्ये तुम्ही आन्सर देत नाही. सो आज मी जरा क्वेश्चन्स देत आहे आणि प्लीज ट्राय टू गिव्ह आन्सर. दिस आर व्हेरी सिम्पल.
हे तर तुम्ही ऑलरेडी वाचलेले असतात ना. ग्लुकोज वाचतात तुम्ही, यस, हा फॉर्म्युला. मग फ्रुक्टोज, सुक्रोज, लॅक्टोज सगळ्यांच एकच आहे, मला तुम्ही फॉर्म्युले सांगत चला, राईट. चलो आता नेक्स्ट, खालील पैकी गोबर गॅस पद्धतीचा शोध कोणी लावला? गोबर गॅसला आपण बायोगॅस पण म्हणू शकतो. यस, कोणी लावला हा? पहिली बात तर गोबर गॅस हे कसं तयार केला जातो ना, की शेतामध्ये जे पण काय किंवा असं पण कचरा असेल, गाईचं शेण असेल किंवा रोजचं आपल्या घरामध्ये जे पण काही ओला कचरा वगैरे निघतो, यांना एक खड्डा तयार केला जातो, त्याच्यामध्ये हे टाकलं जातं आणि गोबर पण टाकलं जातं, खास करून शेण टाकलं जातं. का शेण टाकलं जातं? कारण शेणमध्ये एक बॅक्टेरिया असतो, त्याचं नाव असतो मिथॅनोजन्स. कोणता बॅक्टेरिया असतो? मिथॅनोजन्स. म्हणून शेण ही टाकणं खूप गरजेचं आहे, कारण हे मिथॅनोजन्स एनएरोबिक विन ऑक्सिशोशन म्हणजे ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त काम करतो, विघटनाचं काम करतो. एनएरोबिक बॅक्टेरिया आहे हा. येस, तर हा शेण टाकल्यामुळे खड्ड्यामध्ये, मग तो खड्डा पॅक केला जातो आणि मिथॅनोजन्स, शेणद्वारे हे मिथॅनोजन्स जातात आणि जे पण आपण कचरा वगैरे जे टाकला आहे मग त्याचं विघटन होतं आणि हे होत असताना काही वायू बाहेर पडतात. तर तो म्हणजेच आता मिथॅनोजन्स बाहेर टाकला म्हटल्यावर कोणता वायू बाहेर पडणार? मिथेन. कोणता वायू बाहेर पडतो? मिथेन. तर बायोगॅसमध्ये तर 2/3 म्हणजे 75% मिथेन असतं, बाकी त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतं आणि हायड्रोजन सल्फाईड असतं. तर बायोगॅसचं कधी तुम्हाला कंपोजिशन घटक पण विचारले तर लक्षात ठेवा, मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि H2S. आले लक्षात? आले लक्षात? दिस इज अ गोबर गॅस. आणि याचं म्हणजे जे आपण म्हणतो ना, कोणाला म्हटलं जातं आपल्या भारतामध्ये, तर ते आहे CB देसाई. कोण आहे ते? CB देसाई. CB पेक्षा SV देसाई आहे, ते CB नाही आहे, ते SV देसाई आहे. ओके, क्लिअर सगळ्यांना? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा. इथे कोणता मिथॅनोजन्स, का मिथॅनोजन्स वापरतात, मी थोडक्यात सगळं सांगून दिलं आहे तुम्हाला. हं, नेक्स्ट आता आता खालीलपैकी कोणते मूलद्रव्य 28.4 डिग्री सेंटीग्रेड ह्या तापमानाला द्रव्य स्वरूपात असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतं? बघा, तुम्हाला माहीत काय असतं ना, की फक्त तुम्हाला मर्क्युरी माहीत असतं की जे लिक्विड फॉर्ममध्ये असतो ॲट रूम टेम्परेचर, बरोबर? यस, पण अजून असे काही एलिमेंट्स आहे की जे लिक्विड फॉर्ममध्ये असतात ॲट रूम टेम्परेचर. मी रूम टेम्परेचरचं पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर ब्रोमीन, पारा म्हणजेच मर्क्युरी, केसियम, रुबिडियम, फ्रॅन्सियम आणि गेलियम हे सगळेचे सगळे काय असतात? द्रव स्वरूपात असतात ॲट दिस टेम्परेचर. आता बघा, रूम टेम्परेचर आहे ना, हे रूम टेम्परेचर काय असतं एक्झॅक्टली? कोणता टेम्परेचर? रूम टेम्परेचर घ्यायचं. ॲक्च्युली जो टेम्परेचर आपण एक विदाऊट त्रास आपण राहू शकतो, म्हणजे आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही, योग्य आपली व्यवस्थित क्रिया चालणार, त्याला आपण रूम टेम्परेचर म्हणतो, बरोबर? तर ज्याला आपण कम्फर्टेबल टेम्परेचर म्हणू शकतो, तर तो केवढा असतो? 20 ते 22 डिग्री सेंटीग्रेड. आले लक्षात? 20 ते, जिथे आपल्या त्याला आपण कम्फर्टेबल टेम्परेचर म्हणू शकतो 20 ते 22 डिग्री सेंटीग्रेड. किंवा याला कधी आपण फॅरनहाईटमध्ये घेतलं तर दॅट इज 68 to 70 फॅरनहाईट. आलं लक्षात? येस, हा रूम टेम्परेचरची डेफिनेशन जी आपण रेग्युलर वापरतो, रेग्युलर आपल्या याच्यामध्ये, राईट. पण आता इथे आपण केमिस्ट्री वाचतोय ना, दिस इज अंडर केमिस्ट्री. तर आयू तुम्हाला माहिती आहे, आयू प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, यांनी रूम टेम्परेचर कोणाला सांगितलेलं आहे? 25 डिग्री सेंटीग्रेडला. 25 डिग्री सेंटीग्रेड. तर इथे तो नंबर असायला पाहिजे होता ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड, 28.4 नाही, ते 25.4 दिला होता मी. 25 डिग्री हे रूम टेम्परेचरला. आलं लक्षात? आणि याला कधी फॅरनहाईटमध्ये पकडलं तर दॅट इज 77 डिग्री फॅरनहाईट. ओके, तर इथे रूम टेम्परेचर 25 डिग्री. तर हे रूम टेम्परेचरच्या वेगवेगळ्या हे आहेत. कम्फर्टेबल आपण रेग्युलर लाईफमध्ये वाचतो दॅट इज रूम टेम्परेचर हे. आणि ॲज पर केमिस्ट्री रूम टेम्परेचर इज ॲज पर इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री 25 डिग्री सेंटीग्रेड. ओके, क्लिअर? चलो नेक्स्ट आता. ओके, अगेन थोडंसं बायोलॉजी येऊनच गेलं आहे. प्राणी आणि संघ दिलेला आहे, ठीक आहे. कोणता प्राणी कोणत्या संघात येतं? चलो, जेलीफिश. जेलीफिश कम अंडर विच? कोणामध्ये येतं जेलीफिश? सिलेंट्रेटा.
ठीक आहे. तर ऑप्शन 2 आता याचे ए आणि 4 1 आणि 4 मध्ये आहेत. तारामासा, स्टारफिश, इकायनोडर्मेटा, म्हणजे इथे पण इकायनोडर्मेटा अजून पण 1 आणि 4 मध्ये स्थानातानी झाली आहे. स्टिंग्रे, स्टिंग्रे हे काय आहे? इट इज अ फिश, है ना. ही फिश स्टिंग्रे मासा आपण म्हणतो की नाही. येस, तर हा कॉर्डेट मध्ये जातो. ओके. येस, तर हा कशामध्ये जातो? कॉर्डेट, म्हणजे ऑप्शन 1 इज द आन्सर. आणि ऑयस्टर जे शिपली जे असतात दॅट इज मॉलिस्का. तर आन्सर 1 इज ऑप्शन 1 इज द आन्सर. आलं लक्षात. आणि बघा स्टिंग्रे जे आहे ना, स्टिंग्रे हे कॉर्डेट मासेचे मत्स्य जो आहे ना आपला फायलम, म्हणजे फायलम ॲनिमिलिया मधला मत्स्य जो गट आहे ना त्यातला आहे. आणि हे स्टिंग्रे हा मासा जो असतो ना, याला आपण म्हणतो ना हे कास्तीजन्य मासे आहेत, कार्टिलिजिनस फिश, आणि हे समुद्रामध्ये आढळतो हा मासा. हा लक्षात ठेवणार. नेक्स्ट. चला, हा एक क्वेश्चन ॲक्च्युली थोडंसं ठीक आहे, आपण बघूया तिथे. चलो, मी सांगून देईल कुठे करेक्शन आहे ते. चला, आता पुढचं बघा. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य, इनकरेक्ट स्टेटमेंट. विद्युत उपकरणातील व घरातील वितळ तार म्हणजे फ्यूज असतो की नाही, हे शिसे व कथील या संमिश्रापासून बनते. येस, शिसे म्हणजेच लीड आणि कथील म्हणजेच टीन यांच्यापासून बनलेलं असतं. येस, का यांचाच वापर करतात? त्यांना दुसरे कॉपर, ॲल्युमिनियम असे बाकी दुसरं का भेटले नाही फ्यूज बनवायला? का त्यांना शिसे किंवा कथीलच भेटले? किंवा काही वेळेस ते कधीतरी झिंक पण वापरू शकतात, झिंक जास्त पण वापरतात का? कारण की हे जे शिसे, कथील किंवा झिंक जे असतात ना, यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे ना, इट इज अ व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट. म्हणून हे काय होतं, बऱ्याचदा कधी हाय व्होल्टेज खूप हीट तयार झाली, हे मेल्ट होतात आणि फ्यूज ब्रेक होतो आणि आपला मेन कनेक्शनशी आपला संपर्क तुटतो आपल्या घराच्या इलेक्ट्रिसिटी, म्हणून मोठी आघात होण्यात आपण वाचतो. आलं लक्षात. म्हणून यांचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेसाठी प्लॅटिनमची बारीक तार गरम करून तिचा उपयोग स्नायू कापण्यासाठी केला जातो. यस, हे पण बरोबर आहे. प्रत्यावर्ती विद्युत तारा म्हणजेच अल्टरनेटिंग करंटचे दृष्ट विद्युत तारा म्हणजे डायरेक्ट करंट मध्ये रूपांतर करण्यासाठी, इथे मी ते सांगितलं की काही हे राहिलेलं आहे, करण्यासाठी कोणाचा वापर करतो, म्हणजे AC पासून DCचं कन्वर्जन करायचं असेल तर याच्यासाठी वापर कोणाचा केला जातो? रेक्टिफायर. हे नोट डाऊन करून ठेवा, क्वेश्चनपेक्षा डिस्कशन होतंय. ठीक आहे. आणि ज्यावेळेस डायरेक्ट करंटचं रूपांतर अल्टरनेटिंग करंटमध्ये करायचं असेल तर याच्यासाठी कोणाचा वापर केला जातो? इन्व्हर्टर. कोणाचा वापर केला जातो? इन्व्हर्टर किंवा ऑसिलेटर पण त्याला. तर यापैकी एक पण चुकीचं नाही आहे. आलं लक्षात. यापैकी एक पण अयोग्य नाही आहे, सगळे योग्य आहे. आणि बघा, आपण घरगुती वापरामध्ये आपण कोणता AC वापरतो का डायरेक्ट करंट वापरतो? AC वापरता का DC वापरलं जातं? कमॉन, कमेंटमध्ये सांगा. दिस इज अ व्हेरी बेसिक. जेव्हा तुम्ही सायन्स वाचतात तर हे सगळं वाचत असतात ना, तर मला कमेंटमध्ये हे पण सांगणार. आज मी जरा देणार आहे, अदरवाईज काय होते की तुम्ही मला कोणी आन्सरच देत नाही. याच्यामध्ये चुकले तर चुकले यार, ठीक आहे, काही हरकत नाही, है ना. खालील विधाने तपासा. विद्युत दिव्यात आर्गॉन व नायट्रोजनचे मिश्रण भरलेले असतात. यस, हो की नाही? विद्युत दिवे, आता आपण तसे दिवे वापरत नाही, पहिले ते येलो कलरचे बल्ब वापरत होतो आपण, येलो कलरचे बल्ब. यस, त्याच्यामध्ये कोणाचा वापर केला जातो? आर्गॉन आणि नायट्रोजनचा. आर्गॉन हा नॉन रिएक्टिव्ह वायू आहे ना. यस, नोबल गॅस. यस, त्याचा वापर. टंगस्टन फिलामेंटचे अधिक जास्त तापमान होण्यास मदत होऊन जास्त प्रकाश मिळतो. यस, आणि तुम्हाला माहिती आहे जो पण टंगस्टनची तार असते की नाही. यस, आणि या टंगस्टनची तार का वापरली जाते? बिकॉज याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. मेल्टिंग पॉईंट किती आहे त्याचा? 3422, म्हणजे 3422 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान गेल्यानंतर हा टंगस्टन वितळायला लागतो. आलं लक्षात. आणि एवढं तापमान तयार करण्यासाठी आर्गॉन आणि नायट्रोजन मदत करत असतो, आणि अधिक तापमान झाल्याने काय होतं, मग प्रकाश जास्त मिळतो. तर हे बरोबर आहे. अ आणि ब दोन्हीही बरोबर असून अ हे ब चे काय आहे कारण आहे. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. आता हे क्वेश्चन चुकलं गेलं आहे, हे पण नको. हे काही क्वेश्चन्स काय झालेत ना, चुकले गेले आहेत, म्हणजे ते बरीच मेजर मिस्टेक झाले, सो वी विल स्किप इट. यस, आता लघुदृष्टी असलेल्या व्यक्तींची क्षमता. अगं लघुदृष्टी म्हणजेच मायोपिया है ना, म्हणजे त्यांना जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. अशा व्यक्तीची क्षमता केवढी दिली आहे? पॉवर ऑफ द लेन्स डायप्टरमध्ये वाचतो की नाही, आपण घेतो की नाही डायोप्टर.
भिंगाची हे तर ठीक आहे. तर डायोप्टर किती दिले, पॉवर ऑफ द लेन्स केवढा आहे, -1.25 D डायोप्टर. तर नाभीय अंतर आणि भिंगाचे स्वरूप काय असेल. नाभीय अंतर म्हणजेच काय, ज्याला आपण म्हणतो फोकल लेंथ, काय म्हणतो त्याला आपण, फोकल लेंथ, हे विचारलं आहे तुम्हाला. आणि हे भिंग कोणतं असेल, प्रकार कोणतं असेल, अंतर्वक्र का बहिर्वक्र, बरोबर. येस, आता आपल्याला माहिती आहे फोकल लेंथ ची फॉर्म्युला काय माहिती आपण, 1/p. आलं लक्षात. येस, आता फोकल लेंथ 1/p. येस, आपण असं लिहू शकतो, पॉवर ऑफ द लेन्स दिली आहे -1.25 आहे ना. आपण बघा फॉर्म्युलावरनंच जातो, व्हेरी सिम्पल. हा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी पाठ केलेला असतो, ठीक आहे. 1/p मी फक्त व्हॅल्यूज टाकल्या. येस, याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे किती येणार, 0.8 मीटर, बरोबर. मीटरमध्ये येणार आणि मायनसच येणार, कारण मायनस ऑलरेडी मायनसमध्ये फिगर दिलेली आहे. येस, आता या मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये करूयात. तर हे किती झालं मग, 80 सेंटीमीटर. आणि मायनसची व्हॅल्यू, मायनसचं उत्तर -80 सेंटीमीटर. आलं लक्षात. येस, ठीक आहे. आता -80 बघा, 80 सेंटीमीटर दोन ठिकाणी आहे, पण ज्या वेळेस पुढे मायनसची साईन येते ना, तर ते काय होऊन जातं, कॉन्केव्ह. तो उत्तर काय होतं, कधी पण मायनस असेल तर ते काय असते, भिंग. कधी पण बघा प्रश्नामध्ये मायनस आलं तर समजून जायचं ती भिंग कोणती आहे, अंतर्वक्र. हेच कधी पॉझिटिव्ह राहिलं असतं तर हे काय असतं, बहिर्वक्र. पण निगेटिव्ह आहे ना, म्हणून अंतर्वक्र. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. याला कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणून एक रूल आहे, तो आता मी नाही सांगणार. आता एवढं लक्षात ठेवा, फक्त मी एक हिंट सांगून दिली आहे. पॉझिटिव्ह असेल तर तुमचं बहिर्वक्र असायचं, पण इथे निगेटिव्ह ऑलरेडी तुम्हाला दिली, पॉवर ऑफ द लेन्स मायनसमध्ये, तर म्हणून मायनस आहे, तर अंतर्वक्र. तर उत्तर आहे तुमचं 4, ऑप्शन 4. ओके. येस, इंद्रधनुष्यातील सगळे रंग एकत्रित केल्यास कोणता रंग प्राप्त होईल. इंद्रधनुष्य, रेनबो, विबग्योर, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड, हे सगळे रंग कधी तुम्ही मिक्स करून टाकले तर कोणता रंग तयार होईल, ब्लॅक, काळा. कोणता रंग तयार होणार, काळा. ओके, चलो नेक्स्ट. आता योग्य विधान ओळखा. ध्वनी लहरी निर्वित पोकळीतून प्रसार करू शकतात. करू शकतात का ध्वनी लहरी व्हॅक्यूम मधनं ट्रॅव्हल करू शकतात, नाही. ध्वनी लहरीला, साऊंड वेव्सला ट्रॅव्हल करण्यासाठी माध्यमाची गरज असते, मीडियमची गरज असते. माध्यम एक तर लिक्विडमधनं पण प्रवास करेल, वायूमधनं पण, स्थायूमधनं पण, त्याला माध्यमाची गरज असते, म्हणून हे चुकीचं आहे. येस, माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे ध्वनी निर्माण होतो. येस, माध्यमातील जे पण कण असतात ना, लक्षात ठेवा, यांच्यामुळे काय होतो, एक घर्षण तयार होत असतो. लक्षात. येस, हे बरोबर आहे. स्थायू माध्यमापेक्षा वायू माध्यमातून ध्वनीचा वेग जास्त असतो का, लक्षात. स्थायू मध्ये जास्त असतं ना, डेन्सिटी जशी वाढते तसं काय असतं, वेग वाढतो, म्हणून हे पण चुकीचं आहे. येस, ठीक आहे. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येते. आला, हिवाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येते, बरोबर. का, कारण की आर्द्रता असते आणि याच्यामुळे ती वाढतं, स्पीड वाढतं, बरोबर. येस, तर हे पण बरोबर आहे. तर योग्य काय आहे, ब आणि ड. इथे दिलेलंच नाही आहे, ब आणि हा दिलं, ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके, लक्षात आलं तुम्हाला. आता मला सांगा, ध्वनी लहरी ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या लहरी आहेत, दे आर लॉन्गिट्युडनल वेव्स. तो कोणत्या प्रकारच्या आहेत, लॉन्गिट्युडनल वेव्ह, अनुतरंग, लॉन्गिट्युडनल वेव्स आहेत. आणि बघा, ज्या वेव्सला, ज्या लहरींना माध्यमाची गरज असते प्रसार होण्यासाठी, अशा लहरींना आपण म्हणतो यांत्रिक लहरी, मेकॅनिकल वेव्स म्हणून ओळखलं जातं. आणि लक्षात, ध्वनी लहरी या मेकॅनिकल वेव्स आहेत, पण त्यातला पण कोणता प्रकार येतो, लॉन्गिट्युडनल वेव्स आहेत. आलं लक्षात, ठीक आहे. येस, ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, फक्त एक सेंटेन्स लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे. लॉन्गिट्युडनल वेव्स आहे आणि ह्याचा जेव्हा प्रसार होतो ना, जेव्हा ही वेव्स बघा, कण पुढे जात नाही, जे पण माध्यम आहे, हा जो पण माध्यमातून हे प्रवास करत आहे ना, आता वायू असेल तर वायूचे हे जे पण कण आहेत ना, हे कण मागे पुढे होतात, पण हे कण पुढे जात नाही, फक्त त्याच ठिकाणी ते काय होत असतात, कंप पावत असतात, मागे पुढे करत. हा कण ऊर्जा घेऊन पुढे इथे जाणार नाही. इथे सपोज तुम्ही ऐकता आहेत,
आवाज ऐकता आहेत. तर हा कण इथे आलेला नसतो. हे सगळे कण एकमेकांना ऊर्जा, एकाकडनं दुसऱ्या कणाला ऊर्जा दिली जाते, याला आपण म्हणतो व्हायब्रेशन. आलं लक्षात? एनर्जी याच्यामध्ये जी ऊर्जा जाते, कारण की आपण बघतो ना की ध्वनी लहरी ही पण एक ऊर्जा आहे. आलं लक्षात? तर याच्यामध्ये ऊर्जा, आलं लक्षात, एनर्जी आणि मोमेंटम म्हणजे त्वरण याचं काय होतं, पास होतं. आलं लक्षात? तुम्हाला कधी विचारलं गेलं की ध्वनी लहरीद्वारे कोणाचं ट्रान्समिशन होतं, तर मोमेंटम आणि एनर्जी. ओके, हे सेंटेन्स एक लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, गुरुत्व बल हे आकर्षित बल आहे. येस, बघा कोणते विधान सत्य आहे हे विचारलं आहे. गुरुत्व बल हे आकर्षित बल आहे ना. येस, आता आपण ही पृथ्वी, आपल्या पृथ्वीकडे गुरुत्व बल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणून आपण याला चिटकून आहोत ना, की उडतो आहोत? नाही. चेंडू वरती फेकला तर परत तो खाली येतो की नाही, कारण गुरुत्व बल त्याला आकर्षित करतं, आकर्षित बल आहे. गुरुत्व त्वरण हे ध्रुवावर कमी व विषुववृत्तावर जास्त असतं, चूक. ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे किंवा ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ना, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही ध्रुवावर जास्त असते आणि विषुववृत्तावर कमी असते. का? कारण की ध्रुवीय जो भाग आहे ना, आपली पृथ्वीचा जेव्हा आपण आकार काढतो ना, तर आपला ध्रुवीय जो भाग आहे ना, हा चपटा आहे. हा कसा आहे? चपटा आहे. आणि विषुववृत्तीय भाग कसा आहे आपला? फुगीर. तर हा केंद्रकापासून, सेंटर ऑफ द अर्थपासून हा फुगीर असल्यामुळे हा लांब आहे. त्याच्यामुळे इथे गुरुत्व त्वरण कसं आहे? कमी. आणि हे चपट असल्यामुळे हे पृथ्वीच्या केंद्रापासून जो ध्रुवीय भाग आहे हा जवळ असल्यामुळे ते गुरुत्व त्वरण कसं आहे? जास्त. ओके, त्याच्यामुळे तुम्ही ध्रुवावर गेले ना, तिथे आपला वजन थोडा कमी बसेल. ठीक आहे. येस, नेक्स्ट, आता चंद्राच्या गुरुत्व बलामुळे समुद्राला भरती ओटी येते. येस, भरती ओटीसाठी आपण म्हणतो ना, चंद्राचं पण गुरुत्व बल खूप कमी, खूप क्षीण आहे त्याचा, पण भरती ओटीमध्ये त्याचं मदत होते. तर इथे काय कोणते विधाने सत्य आहेत? तर फक्त ब हे सोडून इतर. तर ऑप्शन 2 इज द आन्सर, कारण ब हे चुकीचं आहे ना. येस, आता पुढचं. पुढील अयोग्य विधान ओळखा. अयोग्य, सी, आता मी इथे जास्त स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स घेतलेले आहे ना, जेणेकरून काय होतं ना की तुमचे बराचसा कंटेंट तुमचा रेडी होऊन जातो किंवा डोळ्या घालणं सगळं होऊन जाईल रिवाईज. त्याच्यामुळे आपण असे मोठे क्वेश्चन्स घेतले. अदरवाईज असे मोठे प्रश्न सायन्सला कवचित असतात, पण हे रिव्हिजन असल्यामुळे शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळायला पाहिजे ना, म्हणून मी असे प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, दिस इज अ रिव्हिजन. ओके, ही टेस्ट सिरीज वगैरे नाही आहे, दिस इज रिव्हिजन. तर रिव्हिजन म्हणून मी हे असे क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहे. ठीक आहे. सो बघा, विशिष्ट उष्मधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता होय. लक्षात, समजा 1 ग्रॅम जो पण सबस्टन्स असेल त्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी लागणारी जी पण काही हीट असेल त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. विविध पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता वेगवेगळी असते. यस, आहे ना, प्रत्येक पदार्थाची वेगळी आहे ना. जसं आपण बघतो की सॉलिडची स्पेसिफिक हीट कमी आहे, त्याच्यानंतर लिक्विडची जास्त असते. सर्वाधिक उष्मधारकता पाण्याची आहे. येस, जसं बघा, ज्यांची उष्मधारकता कमी असते ना ते लवकर तापतात, लवकर थंड पण होऊन जातात, आणि ज्यांची उष्मधारकता जास्त असताना ते लवकर तापत पण नाही, लवकर थंड पण होत नाही. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. विशिष्ट उष्मधारकतेचे एमकेएस प्रणालीमधील एकक हे आहे, तर सीजीएस प्रणालीतील एकक किलो कॅलरी पर केजी आहे, तर हे चुकीचं आहे. आलं लक्षात? एमकेएस पद्धतीचा हे आहे आणि सीजीएस पद्धतीचं हे आहे, आणि उलट करून दिलेलं आहे आपण. हा ओके, सो ऑप्शन 4 हे काय आहे? अयोग्य आहे. ओके, समजलं? एमकेएस पद्धतीचं किलो कॅलरी पर केजी आणि सीजीएस पद्धतीचं आहे कॅलरीज पर ग्रॅम. ओके, सो इथेच आपले क्वेश्चन्स आणि सायन्सची रिव्हिजन संपते. काय क्वेरीज असेल तुमच्या, किंवा आता 2-3 दिवसामध्ये मॅम अजून 1-2 सेशन्स घ्या, भूगोलचे घ्या, काय असेल तुम्हाला गरज असेल तर मला नक्की कळवा. आणि माझा यूट्यूब लिंक मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचवा, आणि माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्सेस येणार आहेत, नवीन नवीन कोर्सेस येणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट.